काळ बदलतो, आयुष्य बदलतं, पण आईच्या मायेची ओढ आणि रक्ताच्या नात्याची वीण कधीच तुटत नाही. तब्बल 30 वर्षापूर्वी घर सोडून गेलेला मुलगा जिवंत असल्याचं समजताच एका आयुष्य आनंदाचा महापूर आला. आणि 3 दशकानंतर जेव्हा मायलेकरांची गळाभेट झाली तेव्हा तिथं उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले. विशेष म्हणजे ही किमया घडली निवडणूक आयोगाच्या विशेष सघन पुनर्निरीक्षण अर्थात SIR मोहिमेदरम्यान एका सतर्क BLOमुळे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरमधून पाहूया हा हृदयस्पर्शी रिपोर्ट. ही कहाणी आहे तब्बल 30 वर्षांच्या विरहानंतर पुन्हा जुळलेल्या एका मायलेकराच्या नात्याची. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केडगावचे रहिवासी नवनाथ धोंडीबा गायकवाड हे सुमारे 30 वर्षांपूर्वी घरगुती वादातून अचानक घर सोडून निघून गेले. त्यानंतर ते कुठे गेले, कसे आहेत, जिवंत आहेत पण की नाही, या प्रश्नांनी आई वडिलांचं आयुष्य अक्षरशः व्याकुळ झालं. काळ पुढे सरकत गेला पण मुलाची वाट पाहणारे डोळे मात्र थांबले नाहीत. दरम्यान नवनाथ गायकवाड बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर इथं स्थायिक झाले. काम करत त्यांनी संसार थाटला, कुटुंब उभं केलं, पण मूळ गाव आणि कुटुंबाची आठवण मनामध्ये कायम जिवंत होती. याच काळामध्ये निवडणूक आयोगाची विशेष सघन पुनरीक्षण मोहीम म्हणजे SIR सुरू झाली. मलकापूर इथल्या BLO नीता भोंबे आणि सहाय्यक अनिल भोंबे मतदार पडताळणी करत असताना नवनाथ गायकवाड यांच्या नोंदी तपासल्या. ते मूळचे सोलापूरच्या केडगावचे असल्याचं समोर आलं. यानंतर मलकापूरच्या BLOंनी सोलापूरमधल्या BLO विठ्ठल लगस यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. सोलापूरच्या नोंदींमध्ये नवनाथ गायकवाड यांचा मृत्यू झाल्याचं समजलं जात होतं. मात्र प्रत्यक्षात ते मलकापूरमध्ये सुखरूप राहत असल्याचं स्पष्ट झालं आणि दोन्ही जिल्ह्यातील BLOंच्या समन्वयातून तब्बल 30 वर्षांनी हरवलेलं नातं पुन्हा जुळलं. जे BLO होते विठ्ठल लगस यांचं नाव आणि मोबाईल नंबर देखील आला. तेव्हा मी त्यांना कॉल केला की माझ्या मतदारसंघातील नवनाथ धोंडीबा गायकवाड हे तुम्ही मॅप केलेले आहेत, तुम्ही त्यांना अनमॅप करा जेणेकरून मी त्यांना मॅप करू शकेन. नवनाथ धोंडीबा गायकवाड यांचे भाऊ त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की 24 वर्षापासून तुझा जो भाऊ हरवलेला आहे तो भाऊ सापडला. त्यांची आई अक्षरशः मुलाला आणि सुनेला घेऊन कवेत घेऊन अक्षरशः रडायला लागल्या. 24 वर्षानंतर आई लेकराची आणि भावाभावाची भेट झाली होती. त्यामुळे वातावरण खूप भावुक झालं होतं. गुरुजी माझ्याकडे आलं. गुरुजींनी मला मार्गदर्शन केलं की मावशी तुमचा मुलगा गेलेला सापडलाय, मला फोन आलाय तिकडल्या सरांचा म्हणून त्यांनी सांगितलं. मग आमचा जीव मोठा झाला, आम्हाला भरपूर आनंद झाला. आम्ही गेलो, आम्ही कडकडून भेटलो, आमची भेट झाली. 30 वर्षांपासून ज्या मुलाची वाट पाहत होती तो मुलगा जिवंत असल्याची बातमी मिळताच आईच्या आनंदाला पारावार उरला नाही. आई रंजना गायकवाड आणि भाऊ अशोक गायकवाड तातडीनं मलकापूरला पोहोचले. विशेष म्हणजे डायलिसिस सुरू असताना सुद्धा अशोक गायकवाड यांनी भावाला भेटण्यासाठी प्रवास केला आणि मग तो क्षण आला. आईनं आपल्या हरवलेल्या मुलाला मिठी मारली. भावानं भावाला कवटाळलं. 30 वर्षांचा हा विरह काही क्षणातच अश्रूंमधून वाहून गेला. त्या हृदयस्पर्शी गळाभेटीनं उपस्थित प्रत्येकाचेच डोळे नकळत पाणावले. आज 30 वर्षांपूर्वी तुटलेलं नातं पुन्हा एकदा जुळलं. नवनाथ गायकवाडाने मलकापूरमध्येच राहण्याचा जरी निर्णय घेतला असला तरी आता दोन्ही कुटुंब कायम संपर्कात राहणार आहेत. मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे रहिवासी म्हणून आहे, वास्तव्यास आहे. त्या मातोश्री इतक्या भावूक झाल्या, खूप रडल्या. माझा 24 वर्षापूर्वी मुलगा निघून गेला होता, त्याचा अजूनपर्यंत पत्ता नाही लागला आणि तुमच्या ह्या कार्यक्रमामुळे SIRच्या कार्यक्रमामुळे त्याचा पत्ता लागला. तो कुठे आहे ते आम्हाला समजलं आणि आम्ही त्या BLOशी कॉन्टॅक्ट करून स्वतः त्या रंजना गायकवाड, त्यांचा मुलगा अशोक गायकवाड, मुलगी लता कांबळे ह्या समक्ष त्या मुलाला भेटायला गेल्या आणि मायलेकरांची भेट झाली. निवडणूक आयोगाच्या विशेष सघन पुनरीक्षण मोहिमेचा उद्देश मतदार यादी अद्ययावत करणं जरी असला तरी बुलढाण्यामध्ये या मोहिमेनं एका आईला तिचा हरवलेला मुलगा परत मिळवून दिला. एका संवेदनशील BLOच्या सतर्कतेमुळे 30 वर्षांपूर्वी हरवलेलं नातं पुन्हा जुळलं आणि हेच दाखवून दिलं की शासकीय कामात संवेदनशीलता आणि माणुसकी जपली
तर अनेक आयुष्यांमध्ये आनंद परत आणता येतो. संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, बुलढाणा.